ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। हनुमान जयंतीनिमित्त वलांडीत कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न। निलंगा उदगीर राज्य मार्गावरील इच्छापूर्ती हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भव्य कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला। मंदिर कमिटी, ग्रामस्थ तसेच राचप्पा चांगलेरे, नामदेव करंडे, शिवहार नागलगावे, गणेश टवाणी, संजय बोरसुरे, साई हुडगे, अमर कारले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। सोहळ्याची सुरुवात बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण श्रीधर महाराज निलंगेकर यांच्या मनमोहक कीर्तनाने झाली। भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। यानंतर गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचे औचित्य साधून सकाळी 8 वाजता गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लयीत आणि जयघोषात गाव भक्तिमय वातावरणाने दुमदुमले। मिरवणुकीनंतर दुपारी 12 वाजता पूज्य श्री 108 परब्रह्म शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबेजोगाई बीड यांच्या पावन हस्ते मंदिराच्या शिखरावर कलशारोहण विधिवत पार पडले। मंत्रोच्चार, फुलांची सजावट आणि पारंपरिक धार्मिक विधींमध्ये हा महत्त्वपूर्ण सोहळा पार पडला। कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील, सरपंच राणीताई भंडारे, तुकाराम पाटील, व्यंकटराव पाटील, उमाकांत नागलगावे आदी मान्यवर उपस्थित होते। कलशारोहणानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महिलांचा, युवकांचा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला। मंदिर कमिटीच्या सुयोग्य नियोजनामुळे, कार्यकर्त्यांच्या समन्वयामुळे आणि ग्रामस्थांच्या भक्कम सहकार्यामुळे इच्छापूर्ती हनुमान मंदिरातील हा ऐतिहासिक कलशारोहण सोहळा अत्यंत भव्य, भक्तिमय आणि यशस्वी ठरला। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी प्रतिनिधी अजर शेख। इच्छापूर्ती हनुमान मंदिर वलांडी येथील कलशारोहण सोहळा दिव्य प्रतीक्षेनंतर महाराजांच्या शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई येथील आहेत। श्री शिवभक्तपरायण 108 महाराज आहेत ते गादीचे, आणि अंबाजोगाई येथील मठाचे मठाधिपती आहेत ते शंभुलिंगी शिवाचार्य महाराजांचं नाव आहे। ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि कळशाची पूर्ण गावामध्ये मिरवणूक निघून आणि वाजत गाजत सर्व महिलांच्या टाळ भजनाच्या मृदंगाच्या नादात ही झाली। मग गावात मिरवणूक झाली। मिरवणुकीनंतर आता कलशारोहण सुरू आहे। कलशारोहण झाल्यानंतर महाराजांचे प्रवचन आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। मग कळस वैयक्तिक कोणाच्या तर्फे आहे का? सगळं बैलकीतर्फे असते मंदिराच्या। गावातील सर्व बैलकीतर्फे असते आणि कळशासाठी बैलकीची कशी घेऊन कळस आणलेला आहे। तो कळस चढवण्यात येतो। चालेल। कोणाच्या हस्तेच कळस चढवायचा आहे? शिवहार नागलगावे यांनी वर चढले जातात कळस चढवण्यासाठी, आणि महाराजांच्या कृपाशीर्वादाने, शंभुलिंग शिवाचार्य महाराजांच्या कृपाशीर्वादाने वर चढवण्यात त्यांच्या उपस्थितीत।